नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण परत एकदा आपल्या प्रेझेंटेशनवर भेटतोय. आपला जो टॉपिक चाललेला होता तो होता लॉरेन्स कर्व. आणि आपण मागच्या बऱ्याचशा तासांमध्ये लॉरेन्स कर्व काय होता, गिनी कोएफिशियंट काय होता आणि त्यानंतर सायमन कुझनेटचा जो कर्व आहे त्यापर्यंत आपल्याला यायचे होते. आपण बघितलं की आपण आपल्या जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधला जो दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ अँड इन्कम डिस्ट्रीब्युशन आणि कुझनेट्स हायपोथेसिस. म्हणजे सायमन कुझनेट याने जो हायपोथेसिस मांडला होता तर त्याविषयी आपण माहिती बघत होतो. मात्र सायमन कुझनेट समजून घेण्यापूर्वी सायमन कुझनेट्सचा जो हायपोथेसिस ज्या दोन गोष्टींवर आधारित आहेत त्या दोन गोष्टी म्हणजे लॉरेन्स कर्व आणि त्यानंतर निघणारा तो गिनी कोएफिशियंट. तर त्याविषयीची आपण बरीचशी माहिती मागील तासांमध्ये बघून घेतलेली आहे. इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमधील ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे आणि मागच्या लॉरेन्स कर्व आणि गिनी कोएफिशियंट या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो. आज आपण त्याच्या पुढची जी संकल्पना आहे म्हणजे खरोखर जो सायमन कुझनेटचा हायपोथेसिस आहे तो समजून घेणार आहोत. यापूर्वी आपण एक थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊन पुढे जाऊया. आपण बघितलं की आर्थिक वृद्धी होत असताना तिचं ज्या आर्थिक वृद्धीचं वितरण आहे म्हणजेच इन्कमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा खूप समान असायला पाहिजे. या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती एकीकडे आहे, तराजूच्या एका पारड्यात आहे, दुसरीकडे अनेक व्यक्ती तराजूच्या एकाच पारड्यात आहे. याचा अर्थ एका व्यक्तीचा भार हा इतरांपेक्षा जास्त आहे. म्हणजे समाजातील उत्पन्नाचं वितरणसुद्धा अशा प्रकारे ह्या काही लोकांच्या वाट्याला जास्त आलेलं आहे आणि जे जास्त लोक आहेत त्यांना मात्र राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी वाटा मिळाल्याचे हे चित्र दाखवते. आता हे आपण बघितलं की लॉरेन्स नावाचे जे स्टॅटिस्टिशियन आणि इकॉनॉमिस्ट होते तर त्यांनी लॉरेन्स कर्वची संकल्पना मांडली होती आणि त्या संकल्पनेमधनं की त्यांनी सांगितलं होतं की अर्थव्यवस्थेतील एका बाजूला जर आपण लोकसंख्येची टक्केवारी आणि दुसऱ्या बाजूला त्या लोकसंख्येच्या टक्केवारीतील लोकांना मिळणारा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा या दोघांना जर प्लॉट केले तर त्यातून जो कर्व मिळतो त्याला लॉरेन्स कर्व असं म्हणतो. थोडक्यात सांगायचं झालं तर खालच्या बाजूला आपण 20% घरगुती क्षेत्रातील लोक, 30%, 40% किंवा 60%, 80% आणि 100%. म्हणजेच OX अक्षावर आपण हाऊसहोल्ड्स दाखवलेले आहेत तर OY अक्षावर आपण जे आहेत तर त्या पर्सेंटेजेस ऑफ इन्कम दाखवलेला आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर 20% लोकांना जो मिळणारा वाटा आहे तर तो किमान 5-6% आसपास इथं असल्याचे दिसतो. इथं 40%वर गेलं तरी सुद्धा 40% लोकांना मिळणारा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा समजा भरपूरच कमी म्हणजे 10% वगैरे आहे. इथं 60%वर गेला तर 60% लोकांना 20% वाटा मिळतो. आता 80%वर जरी गेलो आपण तरी 80% लोकांना 40%. याचा अर्थ हे जे उरलेले 20% लोक आहेत तर त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाचा हा पुढचा सर्व म्हणजे 60% वाटा मिळत असतो. आता अशा प्रकारे जर ही वितरण जे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आहे हे दर्शवणारी जर लाईन आपण काढली तर ही लाईन म्हणजे काय असते, लॉरेन्स कर्व असतो. आणि जर राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे खूप समान झालेलं असेल, प्रत्येकाला आपल्या 20% लोकांना 20% वाटा, 40% लोकांना 40% वाटा, तर आपण या लाईनवर असतो. याला लाईन ऑफ इक्वॅलिटी म्हणतात. इथून खाली असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे जास्त असमान झालेलं आहे असं आपण म्हणतो. जितका आपलं हे प्रमाण खाली असेल या लाईन ऑफ इक्वॅलिटीपेक्षा तर तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण असमान झाल्याचं दिसत असतं. आता आपण याविषयीची बरीचशी माहिती पाहिली आणि आपण बघितलं की ब्राझीलचा हा कर्व आपण पाहिला होता की ज्यामध्ये हा कर्व बऱ्यापैकी खाली असल्याचं आपल्याला दिसून येतं. इथं जर पाहिलं आपण 80 ते 100 म्हणजेच 20% लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा जवळपास 60% वाटा असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथून हा सर्व जो भाग आहे हा 60% भाग हा 20% लोकांकडे असल्याचं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे जर आपण लॉरेन्स कर्व काढले तर त्या लॉरेन्स कर्वच्या साहाय्यानं त्या देशामधील राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आपल्याला मिळू शकतं.
आता जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितला की हा जो कर्व आहे हा बऱ्यापैकी या लाईन ऑफ इक्वालिटीच्या खाली आहे. या उलट जर तुम्ही स्वीडनचा कर्व पाहिला तर स्वीडनच्या कर्वमध्ये आपल्याला दिसतं की हा कर्व या लाईन ऑफ परफेक्ट इक्वॅलिटी म्हणजे समान वितरणाच्या रेषेच्या अतिशय जवळ असल्याचं हे दिसतं. याचाच अर्थ की स्वीडनमधलं जे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आहे तर ते ब्राझीलपेक्षा कितीतरी जास्त चांगलं असल्याचं आपल्याला दिसतं. आता इथेही जर आपण बघितलं तर ही जी लाईन आहे जी थोडीशी रेड दिसणारी लाईन आहे, लाल दिसणारी, तर ती 1994-95ची आहे आणि 2007-08ची लाईन ही खालच्या बाजूला आहे. तर 2007-08ची जी लाईन आहे ती थोडीशी खाली आहे. याचाच अर्थ स्वीडनमध्ये देखील राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण थोडं असमान व्हायला तर सुरुवात झालेली आहे. तर इथं आपण बघितलं द क्लोजर अ कंट्री इज लॉरेन्स कर्व इज टू द 45 degree लाईन ऑफ परफेक्ट इन्कम इक्वॅलिटी द लेस डिस्क्रिपन्सी एक्झिस्ट बिटवीन द हॅव्स अँड हॅव नॉट्स. म्हणजे जितका एखाद्या देशामधील त्याचा लॉरेन्स कर्व हा 45 डिग्री लाईनच्या जितका जास्त जवळ असेल तर तितक्या त्या देशामधील राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील विषमता कमी असल्याचं आपल्याला दिसतं. आता या लॉरेन्स कर्वच्या साह्यानं एक गिनी कोइफिशियंट किंवा जिनी कोइफिशियंट काढला जातो आणि ही देखील अर्थशास्त्रातील फार महत्त्वाची संकल्पना आहे. आपण रॉबर्टो कॉरडो जिनोची माहिती पाहिली होती. तर कॉरडो जिनी हे जे इटालियन स्टॅटिस्टिशियन होते त्यांनी जिनी कोइफिशियंटची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना मांडत असताना त्यांनी लॉरेन्स कर्वचा उपयोग केला. आता तो कशा प्रकारे उपयोग केला आहे तो आपण इथं बघू शकतो. जिनी यांनी सांगितलं की जर आपण लॉरेन्स कर्व प्लॉट केला आणि त्याच्या खालील ही जी रेषा आहे ते हा जो पूर्ण भाग आहे ए बी आणि हा जो ए हा भाग आहे, म्हणजे जर आपण बघितलं तर एकच मिनटं, आपण त्याही दिवशी बघितलं होतं की ए अपॉन ए बी म्हणजे गिनी कोइफिशियंट काय असतो? गिनी कोइफिशियंट हा एक गुणांक आहे आणि गुणांक काय आहे? तो एक प्रकारचं पर्सेंटेज दर्शवतो. मात्र पॉईंटमध्ये 0 ते 1 या दरम्यान कुठलाही गुणांक असतो आणि हा गुणांक काय दर्शवतो? 0 जर असेल तर हा दर्शवतो की ही जे उत्पन्नाचं वितरण आहे तर अशा लाईनच्या बरोबरीनं झालेलं आहे. त्यामुळं वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण आणि आदर्श राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण म्हणजेच लाईन ऑफ परफेक्ट इक्वॅलिटी हे दोन्ही सेम आहेत असं हा दर्शवतो जर गिनी गुणांक 0 असेल तर. मात्र वास्तवात असं नसतं. मग अशा वेळेस गिनी गुणांक काढायचा कसा? तर गिनी कोइफिशियंट काय? तर हा आहे ए द एरिया ऑफ ए अपॉन एरिया ऑफ ए प्लस बी. तर ह्या ए आणि बी, आता हा जो ए आणि बी मिळून समजा जर 100% एरिया असेल आणि ए जर 50 असेल असं आपण गृहीत धरू तर 50 डिवायडेड बाय 100 बरोबर आपलं उत्तर येईल 0.5 आणि जरा डॉट यायला अडचण येते. म्हणजे ह्या उत्तर काय येईल आपलं 0.5. याचाच अर्थ काय? तर आपला जो गिनी गुणांक आहे तर तो गिनी गुणांक 0.5 एवढा आहे. आता पुढच्या एखाद्या देशाची जर लाईन आणखीन अशी खाली असेल तर या एची जी टक्केवारी इथं 0.5 किंवा 50 आली होती तर इथं ते कदाचित 70 असेल. मग अशा वेळेस 70 डिवायडेड बाय 100 बरोबर 0.7. तर याचाच अर्थ जेवढं आपण 0च्या जवळ जाऊ तितकं राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण समान आहे आणि जितकं आपण 1च्या जवळ जाऊ तितकं राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे असमान असल्याचं दिसतं. तर अशा प्रकारे गिनी कोइफिशियंटच्या साह्यानं आपण काय करू शकतो? जिनी गुणांक काढू शकतो किंवा जिनीचा रेशिओ काढू शकतो. आता इथे सुद्धा हे जर तुम्हाला दिसत असेल तर ह्यामध्ये आपण बघू शकतो की इथे ही लाईन ऑफ इक्वॅलिटी आहे. हा जो एरिया आहे हा पूर्ण शेडेड एरिया, तर हा जो क्रिम्झन कलरमधला एरिया आहे तर हा एरिया हा राष्ट्रीय उत्पन्न किती विषमतेने वितरित झालेला आहे हे दर्शवत असतो. आणि मग आपण ह्या एचा आणि ए प्लस बीचा गुणांक काढला
तर जो रेशो येतो त्याला आपण काय म्हणत असतो, गिनी रेशो असं म्हणत असतो. आता गिनी कोएफिशियंटसुद्धा जर आपण इथं थोडंसं उदाहरण आधी पाहिलं होतं ते म्हणजे ब्राझीलचं आणि डेन्मार्कचं. तर डेन्मार्कच्या उदाहरणात आपण बघू शकतो की ज्याचा जिनी गुणांक कमी आहे म्हणजे जो 0च्या जवळ आहे, याचाच अर्थ तिथलं राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण अधिक समान आहे. अशा डेन्मार्कमधली परिस्थिती एकंदरीत हे चित्र आपल्याला दर्शवतं. वातावरण शुद्ध आहे, नद्या पोल्युटेड नाही आहेत, घरदारं सुस्थितीत दिसत आहेत. तर अशा प्रकारचं वातावरण हे विकसित देशामध्ये आढळून येते. या उलट ज्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण अतिशय विषम झालेलं आहे, अशा ब्राझीलसारख्या देशामध्ये मात्र आपण बघू शकतो की सगळीकडे झोपाडपट्टी आहे, बकाल वस्ती आलेली आहे. शेजारी मोठ्या बिल्डिंग दिसत आहेत, मात्र बिल्डिंग कमी आणि खूप मोठी झोपडपट्टी. आपल्या धारावीसारखं हे चित्र आपल्याला दिसतंय. तर ज्या गिनी गुणांक काय दर्शवतो, तर गिनी गुणांक राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण समान झालेलं आहे किंवा नाही हे दर्शवतो. लॉरेन्स कर्व ही देखील तीच गोष्ट दर्शवतो, मात्र लॉरेन्स कर्व हा एका कर्वच्या साह्यानं, आकृतीच्या साह्याने ते दर्शवतो. गिनी गुणांक मात्र आकड्याच्या साह्यानं हे सगळं दर्शवताना आपल्याला दिसतो. आता याला एक पर्याय काय आहे, तर ज्या देशांना आपला गिनी गुणांकामध्ये प्रगती करायची असेल तर त्यांना 0.7वरनं 0.5, 0.43 अशी प्रगती करावी लागेल. यासाठी त्यांना आपलं इन्कम जे आहे तर ते रिडिस्ट्रीब्यूट करावं लागेल, म्हणजेच पुनर्वितरित करावे लागेल आणि एका अधिक समतापूर्ण समाजाकडे त्यांना वाटचाल करावी लागेल. आता या प्रकारची बरीचशी माहिती आपण मागच्या वेळेस पाहिली होती आणि त्याचबरोबरीनं मग भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाची काय परिस्थिती आहे हे सुद्धा पाहण्याचा आपण प्रयत्न केला होता. तुम्हाला लक्षात असेल की आपण एक अतिशय महत्त्वाचा डेटा आपण या संदर्भात पाहिला होता. ही हिंदुस्तान टाइम्समधली एक बातमी आहे की द प्रूफ बिहाइंड इंडियाज रायझिंग इन्कम इनइक्वॅलिटी. प्रवीण चक्रवर्ती यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचं आर्टिकल मला या संदर्भात वाटलं. आपण हा एक डायग्राम पाहिला होता आणि इथं जर तुम्ही जो डायग्राम पाहिला तर इथे ह्या दोन लॉरेन्स कर्व आपल्याला दिसत आहेत. हा जो ब्लू लाईनवाला लॉरेन्स कर्व आहे तर हा 2013मधला भारतासाठीचाच लॉरेन्स कर्व त्यांनी काढला आहे आणि हा जो केशरी लॉरेन्स कर्व दिसतोय तर हा 2016मधला आहे. तर 2013पेक्षा 2016ची जी लॉरेन्स कर्वची लाईन आहे ती खाली आहे. याचाच अर्थ या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण अधिक असमान झाल्याचं देखील हा कर्व आपल्याला दर्शवतो. आता इथं जर आपण पाहिलं तर एकीकडे इन्कम टॅक्स देणाऱ्यांची संख्या दर्शवलेली आणि दुसरीकडे एकूण देशाच्या उत्पन्नामध्ये किंवा एकूण जे लोक इन्कम टॅक्स भरतात तर त्यांच्यामध्ये त्यांचं प्रमाण देखील दर्शवलेलं आहे. आता इथं जर आपण पाहिलं की 80% लोकांनी 30% इन्कम टॅक्स भरलेला आहे. या इन्कम टॅक्समधनं समजा जर 100 कोटी रुपये आले असतील तर त्यापैकी 80% लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केलेले पैसे किती आहेत, 30 कोटी रुपये. उरलेले जे 80 कोटी रुपये आहेत ते कॉन्ट्रीब्युशन कुणाचं आहे तर ते फक्त या सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणाऱ्या 20% लोकांचं. यात सुद्धा जर आपण आणखीन पाहायला गेलो तर हे जे शेवटचे 2-3% लोक आहेत यांचा जर राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा पाहिला तर तो जवळपास 55% एवढा आहे. म्हणजे फार कमी लोकांकडे फार जास्त आपलं राष्ट्रीय उत्पन्न असल्याचं दिसतं. हा खरं तरी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी नसून ही आकडेवारी ही इन्कम टॅक्समधल्या कॉन्ट्रीब्युशनच्या आधारे काढलेली आहे. पण मला वाटतं ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे आणि यातून निश्चितपणे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण भारतात कशा प्रकारे झालेलं आहे तर हे सुद्धा बघायला मिळतं. ह्याच्यावर आणखीन प्रकाश टाकताना त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त 273 लोक असे होते की ज्यांची इन्कम 2016मध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. इन्कम म्हणता मी, त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेला इन्कम टॅक्स. आणि मोर दॅन हाफ ऑफ ऑल इन्कम टॅक्स अर्न लेस दॅन 3.5 lakhs. म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या 50%पेक्षा जे जास्त लोक होते तर त्यांची इन्कम फार कमी होती. ती इन्कम फक्त 3.5 लाख रुपये होती. या उलट जे फक्त सर्वात वरच्या उत्पन्न गटातील जे 273 लोक होते त्यांची जी इन्कम होती तर ती 500 कोटी रुपयांपेक्षा सुद्धा
जास्त होती. तर अशा प्रकारे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कशा प्रकारे असमानपणे झालेलं आहे हे आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं गिनी कोएफिशियंटच्या साहाय्याने आणि लॉरेन्स कर्वच्या साहाय्याने. आज आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे सायमन कुझनेट्सचा हायपोथेसिस. तर हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक मला वाटतं या आपल्या सिलेबसमध्ये आहे. आता सायमन कुझनेट जे आहेत तर ते 1901ला त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा मृत्यू 1985ला केम्ब्रिजमध्ये झाला होता, केम्ब्रिजमध्ये. आणि ते अमेरिकन नॅशनल होते, मात्र ते जन्माने युक्रेनियन होते आणि त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं आहे, ज्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च, म्हणजे अमेरिकेचा जो नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च आहे तर त्यामध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. त्यांची जी एरिया होता ते ज्या भागात किंवा ज्या अर्थशास्त्रातल्या एरियामध्ये ते काम करत होते त्यामध्ये इकॉनॉमेट्रिक्स आणि डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असे 2 महत्त्वाचे एरियामध्ये ते काम करत असायचे. आणि हे जे खाकले इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स दिसतंय आपल्याला तर इथं ते शिकले आणि हे रशियन असल्यामुळं त्यांना म्हणजे युक्रेन हा त्या काळी रशियाचा भाग होता. तर ह्या सर्व ह्याच्यातनं त्यांच्यावर रशियन इकॉनॉमिक्सचा आणि अमेरिकन इकॉनॉमिक्स दोन्हीचा आपल्याला प्रभाव दिसतो. ह्या वेझले क्लेअर मिशेल यांच्या सल्ल्यावरूनच त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये काम केलं. एक फार महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला निदर्शनास आणायची आहे, म्हणजे एक तर ते ज्यांच्याकडे शिकले तेही मोठे गृहस्थ होते अर्थशास्त्रातले, आणि त्यांचे जे PhD स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे मला तुमचं नाव जरा आकर्षित करून घ्यायचं आहे. यामध्ये पहिलं नाव आहे मिल्टन फ्रीडमनचं. मिल्टन फ्रीडमनचं नाव तुम्ही ऐकलं असेलच, कारण की स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा बँकिंगमध्ये तुम्ही आज शिकत असाल तर जे मुद्रा म्हणजे मॉनिटरी इकॉनॉमिक्स असतं, मुद्रा आधारित अर्थशास्त्र असतं, तर त्या मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये सर्वात अग्रगण्य स्थान जे आहे तर ते या मिल्टन फ्रीडमनचं आहे. आणि मिल्टन फ्रीडमननी जे वेगवेगळे त्याचे सिद्धांत मांडलेले तर त्यांच्या मागे कुठंतरी आपल्याला सायमन कुझनेट्स डोकावताना दिसतो. मिल्टन फ्रीडमन हे म्हणजे सिंगल हँडेडली, म्हणजे आता केन्स असं म्हणतो की मनी डज नॉट मॅटर आणि मिल्टन फ्रीडमन म्हणतो की मनी ओनली मॅटर्स. म्हणजे अर्थव्यवस्थेत जेव्हा तेजी आणि मंदी येते तेव्हा केन्सच्या मते पैशाच्या संख्येला फारसं महत्त्व नाही, मात्र मिल्टन फ्रीडमनच्या मते फक्त पैशामुळेच अर्थव्यवस्थेत तेजी मंदी येतात आणि आपण त्याला कंट्रोलसुद्धा करू शकतो जर आपण अर्थव्यवस्थेतील एकूण पैसा कंट्रोल करू शकलो तर. तर अशा प्रकारे यांचे शिष्यसुद्धा अतिशय मोठे असल्याचे दिसतात. यामध्ये रिचर्ड एस्टलिन, त्यानंतर स्टॅनले इंगरमॅन, रॉबर्ट फोगेल, सुब्रमण्यम स्वामी आणि लान्स टेलर. यात परत नाही सुब्रमण्यम स्वामी जे सध्या BJPचे नेते म्हणून आहेत आणि त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा जे 1991ला झालं असं म्हटलं जातं की मनमोहन सिंगच्या आधी त्यांनी या ड्राफ्टची सुरुवात केली होती राजीव गांधींच्या काळात. ते राजीव गांधीच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये भारताचे व्यापार मंत्रीसुद्धा होते आणि त्याच काळामध्ये त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्याचाच परिपाक किंवा त्याचंच नंतर परिणती ही 1991च्या सुधारणामध्ये झाल्याची दिसते. म्हणजे आणि हे जे सुब्रमण्यम स्वामी होते तर ते सुद्धा केम्ब्रिजमध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अतिशय डिस्टिंग्विश्ड इकॉनॉमिस्ट आहेत. तर त्यांच्यासारख्या व्यक्तीला खरं तरी भारताच्या राजकारणापेक्षा अर्थकारणात मोठं स्थान मिळालं पाहिजे होतं असं मला वारंवार वाटतं. आता यांचं जर बघितलं आपण तर त्यांनी जे सायमन कुझनेट्स आहेत त्यांनी मुख्यत्वे नॅशनल इन्कमचा खूप अभ्यास केला आणि पुढे आपण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अजून बघणार आहोतच. 1971मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलं अर्थशास्त्रामधलं. आता आपण सायमन कुझनेट्स यांचा अर्थशास्त्रावर काय प्रभाव आहे, कारण की तितक्या मोठ्या दर्जाची ही व्यक्ती आहे आणि त्यांची एक संकल्पना जरी आपल्या अभ्यासाला असली तरी सुद्धा आपल्याला त्यांची पुरेशी ओळख असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर सायमन कुझनेट्सच्या पूर्वी अर्थशास्त्र हे बरंचसं थिओरॉटिकल स्वरूपात असायचं, मात्र सायमन कुझनेट्सचं कॉन्ट्रीब्युशन असं की त्यांनी अर्थशास्त्राला
एक इम्पेरिकल डिसिप्लिन बनवायचा प्रयत्न केला. इम्पेरिकल डिसिप्लिन म्हणजे की त्यांनी मोठ्या आकडेवारीच्या साह्यानं अर्थशास्त्रामध्ये आपले विचार कसे पटवून देता येतात याबद्दल त्यांनी काम केलं. त्यांनी क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक हिस्ट्री म्हणजे बऱ्याचशा देशांचा जो राष्ट्रीय उत्पन्नाचा डेटा होता आणि तो दीर्घकाळाचा डेटा होता, तर त्याचा अभ्यास करून त्यांनी सांख्यिकीय माहितीच्या आधारे आर्थिक इतिहासाची रचना केली असं म्हणलं तर बरोबर ठरेल. त्याचबरोबरीनं सायमन कुझनेट्स यांनी इकॉनॉमॅट्रिक्स ही जी ब्रँच आहे, जी आजकाल अतिशय महत्त्वाची ब्रँच ठरत आहे, तर त्या इकॉनॉमॅट्रिक्सचा प्रामुख्याने उपयोग केला आणि त्यामुळं त्यांनी ते जे इकॉनॉमॅट्रिक्सचं क्षेत्र आहे ते रेव्होल्युशनाइज केलं किंवा त्यांनी क्रांतिकारी त्यामध्ये आपलं योगदान दिलं असं त्यांना म्हणता येतं. केन्सचे सुद्धा बरेचशी जी आकडेवारी होती तर त्याच्या मागे केन्सच्या नंतर त्यांनी एक केन्शियन रेव्होल्युशन जी विचारांची आली होती केन्सच्या विचारांवर आधारित, तिला सुद्धा त्यांनी हातभार लावला. सायमन कुझनेट्स यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचा जो अभ्यास केला होता अमेरिकेच्या 1970 पासून तर ते 1925 1770 पासून ते 1925 म्हणजे जवळपास दीड शतकाचा हा अभ्यास होता. आणि त्याच्या साह्यानं त्यांनी एक कुझनेट सायकल्स नावाच्या ज्या व्यापार चक्राच्या सायकल्स असतात, व्यापार चक्राच्या अवस्था असतात, तर त्याबद्दल भाकितं केली होती. खरं तर एक कॉन्ड्रॅटिव्ह नावाच्या सायकल्स असतात. कॉन्ड्रॅटिव्ह सायकल्स या अतिशय दीर्घकालीन सायकल्स असतात. या सांख्यिकीय माहितीच्या आधारे काही काळाने तेजी, काही काळाने मंदी, काही काळाने परत तेजी मंदी अशी चक्र सारखी सुरू असतात. तर सायमन कुझनेट्स यांनी जे कन्सेप्ट मांडली होती व्यापार चक्रांची, तर ती कॉन्ड्रॅटिव्हपेक्षा थोड्याशा कमी ड्युरेशन किंवा कालावधी असणाऱ्या, म्हणजे कॉन्ड्रॅटिव्हच्या सायकल समजा 30 वर्षांनी येत असतील तर यांच्या सायकल्सच्या 15 वर्षांनी कशा प्रकारे अर्थव्यवस्थेत तेजीमंदी येते याविषयीची त्यांनी विचार मांडले. पण कुझनेट्सचं महत्त्वाचं योगदान मला वाटतं त्यांच्या नॅशनल इन्कम अकाउंट्सचा जो स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास त्यांनी केला. त्यांचे जे PhDचे गाईड होते मिशेल, त्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये भरपूर काम केलं. आणि तिथे काम करत असताना त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाबद्दलही भरपूर अभ्यास केला. आणि मग यातनंच या सायमन कुझनेट्सच्या इन्व्हर्टेड यू शेप्ड हायपोथिसिसचा जन्म झाल्याचा आपण म्हणू शकतो. आज आपण ज्या प्रकारे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे किंवा ग्रॉस नॅशनल इन्कम असं सगळं शिकत असतो, या सर्व संकल्पनाचे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या शास्त्रोक्त गणना करण्याचं जे कार्य आहे, तर त्या गणनेचं कार्य सगळ्या जगभरामध्ये ज्यांनी सुरू केलं होतं किंवा त्यांच्या कार्याकडे पाहून इतर देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेचं शास्त्रीय काम सुरू झालं, तर असे व्यक्ती म्हणजे सायमन कुझनेट्स होते. 1971 ह्या रशियन अमेरिकन इकॉनॉमिस्टला नोबेल मेमोरियल प्राईज देण्यात आलं होतं अर्थशास्त्रामध्ये. आणि ते प्राईज त्यांना मिळालं होतं इकॉनॉमिक ग्रोथचा अभ्यास करण्यासाठी. तर अशा प्रकारे या महान व्यक्तीचा आपल्याला थोडक्यात परिचय मी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण कुझनेट्सच्या कर्वकडे येऊया. अतिशय सोपी संकल्पना आहे तशी अदरवाईज, मात्र जर आपण लॉरेन्स कर्व आणि गिनी कोएफिशियंट समजून घेतला तर ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला आणखीन सोपं जाऊ शकेल, यासाठी मी तुम्हाला इतका उहापोह आत्तापर्यंत करून सांगितला. सायमन कुझनेट्सची संकल्पना जी आहे तर मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. इथे तुम्ही बघू शकाल की हा कुझनेट्स कर्व दिलेला आहे. खरं तर कुझनेट्स कर्व या प्रकारे काढला जातो, जिकडं OY अक्षावर गिनी कोएफिशियंट असतो आणि OX अक्षावर इयर किंवा टाईम फ्रेम दिलेली असते. मात्र सोप्या शब्दात सांगायला इकडल्या बाजूला इनइक्वॅलिटी दिलेली असते. म्हणजे गिनी कोएफिशियंट काय मोजतो, तर इनइक्वॅलिटी मोजतो. जितका गिनी कोएफिशियंट जास्त, एकच्या जितका जास्त जवळ तितकी इनइक्वॅलिटी जास्त, आणि जितका शून्याच्या जवळ तितकी इनइक्वॅलिटी कमी. हे इनइक्वॅलिटी म्हणजेच काय, गिनी कोएफिशियंट, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथं ग्रोथ ऑफ इन्कम पर कॅपिटा,
इथे इन्कम पर कॅपिटा, हे इन्कम पर कॅपिटा इकडं वाढत जातं, इकडं आलं तर ते कमी होत जाते. आता इकडलं जर आपण पाहिलं तर इथं त्यांनी इन्कम पर कॅपिटा दिलेली आहे $200, $250, $500, $1000, $2000 असे करत $64,000. आता खरं तरी इकडल्या बाजूला गिनी कोएफिशियंट आणि इकडल्या बाजूला काळ असतो, काळ म्हणजे वर्ष, की हळूहळू जर एखाद्या देशाचा जर विकास होत असेल तर सुरुवातीच्या काळात त्या देशामधील विषमता वाढतात, म्हणजेच गिनी कोएफिशियंट वाढतो आणि हा वाढत जातो. मग एक काळ येतो की जेव्हा तो गिनी कोएफिशियंट किंवा अर्थव्यवस्थेतील विषमता स्थिरावतात आणि खूप दीर्घ काळामध्ये जेव्हा आर्थिक विकास होत जातो, इकडल्या बाजूला वर्ष आहेत आणि इकडल्या बाजूला इनइक्वॅलिटी आहे. तर ह्या दीर्घ काळामध्ये या टप्प्यानंतरचा जो भाग आहे, आता इथं जर आपण एक पेनच्या साहाय्यानं बघितलं, अशी जर आपण लाईन काढली आणि या बाजूला जर आपण वर्ष मोजले तर आपल्याला दिसेल की सुरुवातीच्या काळात समजा 1901 ते 1950 किंवा 1991 किंवा 2000पर्यंत आपण चाल घेऊ, तर हळूहळू इनइक्वॅलिटी काय होत गेलेल्या आहेत, वाढत गेलेल्या आहेत. त्यानंतर एक काळ येतो की जेव्हा ह्या इनइक्वॅलिटीज कमी होत जातात आणि मग हा जो कुझनेटचा कर्व आहे तर हा कमी होत जातो. हा कुझनेटचा कर्व काढत असताना या बाजूला हे गिनी कोएफिशियंटच्या साहाय्यानं हे मोजला जातो. आता अजून एक थोडंसं आपण डिटेलमध्ये त्याला बघण्याचा प्रयत्न करूयात. एकच मिनटं. हां, तर इथं तुम्ही बघू शकाल की ही थोडी झूम इन करून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आकृती तुम्हाला. इकडं OECD नावाचा एक शब्द दिलेला आहे. OECD म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. OECD कंट्रीज म्हणजे वेस्टर्न युरोपमधले इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल हे सगळे देश, कॅनडा, त्यानंतर अमेरिका, तर अशा सर्व देशांनी मिळून एक OECD देशांचा एक ग्रुप बनलेला आहे. तर हे जे OECD देश आहेत तर हे जगातले सर्वात विकसित देश समजले जातात. आणि मग या देशांचा गिनी कोएफिशियंट किती आहे हे जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला दिसेल की या देशांचा जो गिनी कोएफिशियंट आहे तर तो अशा प्रकारे, हे जे डॉट डॉट दिसत आहेत तुम्हाला गोल गोल छोटे छोटे, तर हे सगळे OECD कंट्री आहेत. आणि या OECD देशांमध्ये गिनी कोएफिशियंट हा खूप कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हा जो कमी झाल्याचं दिसून येतं म्हणजे यांचा गिनी कोएफिशियंट काय कमी आहे, हा शून्याच्या जवळ आलेला आहे, म्हणजे 0.253 किंवा 3.5 याच्या जवळ हा गिनी कोएफिशियंट आहे. ह्याच्या उलट जे लॅटिन अमेरिकन देश आहेत हे या अशा डायमंडवाल्या शेपने दाखवलेलं आहे. आणि इथं जर तुम्ही बघाल तर या लॅटिन अमेरिकन देशांची पोझिशन अतिशय वाईट असल्याचे आपल्याला दिसेल, की तुम्ही बघू शकता. एक सेकंड. हे जे देश दाखवलेले आहेत त्यांनी, हे सर्व देश हे लॅटिन अमेरिकन देश आहेत की ज्यांचा गिनी कोएफिशियंट अतिशय जास्त आहे. ह्याच्याच बरोबरीनं आफ्रिकेतले जे देश आहेत ते या त्रिकोणाने दर्शवलेले आहेत. आणि तुम्ही इथेही बघू शकता की हे सर्वाधिक जास्त गिनी कोएफिशियंट जो आहे तर तो या आफ्रिकेतील देशांचा आहे आणि तो बऱ्यापैकी जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ईस्ट युरोप म्हणजे ज्याच्यामध्ये रशिया आणि रशियाचे जे आधीचे राष्ट्र होते, जे रशियन फेडरेशनमध्ये होते, तर हे ईस्ट युरोपियन राष्ट्र जे आहेत तर ते या स्क्वेअरने दर्शवलेले आहे. आणि या राष्ट्रांमधला जो विकास आहे तो बऱ्यापैकी चांगला झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं या देशांचा बऱ्यापैकी गिनी कोएफिशियंट जो आहे तर तो बराचसा कमी असल्याचं आपल्याला इथं दिसते. तर म्हणजे ही राष्ट्र देखील या विकसित राष्ट्रांप्रमाणेच जे युक्रेन असेल किंवा तजाकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, पोलंड वगैरे हे सर्व राष्ट्र जी आहेत तर ही पूर्व युरोपातील राष्ट्र ही सुद्धा मानव विकास किंवा एकूणच राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणात त्यांचं समान असल्याचं जास्त आपल्याला दिसून येतं. या तुलनेत आपण एशियन कंट्रीज पाहिल्या की ज्या या प्लसच्या चिन्हाने दर्शवलेल्या आहेत, तर ह्या बरेचशी राष्ट्र जी आहेत तर ती त्यांचा गिनी कोएफिशियंट हाय असल्याचं दिसतं. काही एशियन कंट्रीज, विशेषतः हे सगळं दिसतंय हे ईस्ट एशियन कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये जापान असेल किंवा साऊथ कोरिया असेल, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, हाँगकाँग असे काही देश हे अगदी विकसित राष्ट्रांप्रमाणे सुद्धा आपल्याला दिसून येतात की त्यांची तेवढी प्रगती झाल्याचं दिसतंय. आता हे सायमन कुझनेट्सचं म्हणणं काय होतं तर आपण बघूयात की सायमन कुझनेट्स यांनी एक हायपोथिसिस 1950 आणि 1960च्या सुमारास सांगितला
हा हायपोथिसिस म्हणजे गृहीतक किंवा त्यांनी एक गृहीत सिद्धांत मांडला. आणि हा सिद्धांत काय होता की इन इकॉनॉमिक्स कुझनेट्स Kuznets curve graphs the hypothesis that as an economy develops, market forces first increase and then decrease इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. मग कुझनेट यांचा हायपोथिसिस किंवा कुझनेट्स यांचा कर्व काय सांगतो की ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू होते तर त्या काळामध्ये जे मागणी आणि पुरवठ्याचे जे बाजारातील प्रभाव आहेत त्यामुळे आर्थिक विषमता या सुरुवातीच्या काळात वाढतात आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या कमी होतात. इथं आपण बघितलं आहे की सुरुवातीच्या काळात या आर्थिक विषमता वाढतात आणि नंतर या आर्थिक विषमता कमी होतात. आता कुझनेट्स यांना 1950-60 साली अपेक्षित असणारी जी अर्थव्यवस्था होती तर तिचं जर स्वरूप आपण बघितलं तर नुकतंच देशांचं औद्योगिकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामीण क्षेत्रातून किंवा कृषी क्षेत्रातून मजूर शहरी क्षेत्रामध्ये येतात तर त्यामुळं उद्योगपतींना स्वस्तामध्ये हे जे इंटरनल मायग्रेशन घडून येतं तर त्यामुळे उद्योगपतींना स्वस्तामध्ये कामगार मिळतात आणि त्यांचा नफा वाढतो. कामगारांची स्थिती मात्र चांगली होत नाही. ग्रामीण भागातले जे कामगार असतात त्यांची स्थिती ऑलरेडी वाईट असते. आणि मग अशा स्थितीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे असमान होत जातं आणि ग्रामीण भागामधली लोकसंख्या कमी व्हायला लागते आणि शहरी भागामध्ये लोकसंख्या वाढायला लागते. आता इनइक्वॅलिटी ही कशा प्रकारे निर्माण होते आणि नंतर ती कमी का होते. इनइक्वॅलिटी इज देन एक्सपेक्टेड टू डिक्रीज when the certain level of income, average income is reached and the process of industrialization, democratization and the rise of welfare state. म्हणजे एकदा का अर्थव्यवस्थेची प्रगती होण्यास सुरुवात झाली मग हळूहळू लोकशाही मूल्यामुळं कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळं हे जे मजूर आलेले असतात बाहेरच्या ग्रामीण भागांमधनं त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात होते आणि मग त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाचा बऱ्यापैकी बरा वाटा मिळायला लागतो. आता हा जो हायपोथिसिस मांडला होता सायमन कुझनेट्स यांनी याचा जो कर्व काढला आहे तर हा जो कर्व आहे तर तो आपण बघू शकतो इथं की हा जो कर्व आहे की हा उलट्या यू सारखा आहे म्हणून त्याला इन्व्हर्टेड म्हणजे उलटा म्हणून याला काय म्हणतात सायमन कुझनेट्स इन्व्हर्टेड यू शेप्ड हायपोथिसिस. म्हणजे सायमन कुझनेट्स यांचा उलट्या यूच्या आकाराचा जो आर्थिक वृद्धीचा हे असतो प्रवृत्ती असते तर त्याबद्दलचा सिद्धांत असं याला म्हटले जाते. आता हा जो सायमन कुझनेटचा कर्व आहे तर हा इन्व्हर्टेड यू शेप कर्व असतो आणि हा इथं आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इकडं कधी कधी गिनी कोएफिशियंट वापरला जातो आणि वाय ॲक्सिसवर गिनी कोएफिशियंट आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट टाईम ऑर पर कॅपिटा इन्कम ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सिसला मी मगाशी सांगत होतो की इकडं टाईमसुद्धा आहे पर कॅपिटा इन्कमसुद्धा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण कुठं वापरल्या आहेत एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला आपण काय मोजलेलं आहे आपण गिनी कोएफिशियंट मोजलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की जे राष्ट्रांचा विकास होत आहे. खरं तरी गिनी कुझनेटचा जो कर्व आहे तर तो एकाच देशाच्या बाबतीत जर आपण दीर्घकाळाने डेटा घेतला तरी सुद्धा आपल्याला मिळतो आणि इथं मात्र आपण काय केलेलं आहे एकाच वर्षाचा मात्र वेगवेगळ्या प्रकारचे देश याचा अर्थ विकसित विकसनशील अविकसित अशा प्रकारच्या देशांचा डेटा घेतला तरी सुद्धा आपल्याला ही माहिती मिळू शकते. आता कुझनेट्स यांनी हा जो विचार मांडला होता तो अतिशय महत्त्वाचा विचार आहे. तो मुळात आपण जर समजून घेतला तर एक बेसिक लॉजिक आपल्याला लक्षात येईल आणि हे लॉजिक काय सांगतं तर हे लॉजिक सांगतं की सुरुवातीच्या म्हणजे आर्थिक विकास होत असताना सुरुवातीला विषमता वाढतात. विषमता वाढल्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण काही लोकांच्या हातात होतं. या संपत्तीच्या केंद्रीकरणातून संपत्तीची पुनर्गुंतवणूक किंवा भांडवलाची पुनर्गुंतवणूक होते. या पुनर्गुंतवणुकीतून आर्थिक विकास होतो. या आर्थिक विकासातून मग दीर्घकाळामध्ये परत एकदा राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण जे काही लोकांच्या हातातच आलं होतं तर लोकशाही मूल्यामुळं कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमुळं हे वितरण
अधिक समान होण्यास सुरुवात होते. आता भारताचा विषयी आपल्याला काय परिस्थिती आहे हे बघण्याची उत्सुकता नेहमीच आपल्याला असते. आता इथं आकडे थोडेसे फेंट आहेत, मात्र तुम्ही जर बघितलं तर 1983मध्ये भारतामधील परिस्थिती इथं दर्शवलेली आहे. हा जो ग्रीन कलरचा आहे तर हा ग्रामीण भागासाठीचा गिनी कोएफिशियंट आहे. त्यानंतर हा ब्लू कलरचा दिसतोय तर तो अर्बन भागासाठीचा गिनी कोएफिशियंट आहे. आणि हा जो रेडमध्ये दिसतोय हा संपूर्ण भारतासाठीचा गिनी कोएफिशियंट आहे. तर आपण जर सुरुवातीला पाहिलं तर भारतासाठीचा जो गिनी कोएफिशियंट होता तर तो फार कमी होता, म्हणजे 0.32 वगैरेच्या आसपास हा सगळा होता. इथे जरी आपण पाहिलं तर शहरी भागात देखील गिनी कोएफिशियंट कमी होता. याचाच अर्थ की उत्पन्नातील विषमता कमी होत्या. ग्रामीण भागासाठी तर तो खूपच कमी असल्याचं या काळामध्ये आपल्याला दिसतं. इनफॅक्ट ग्रामीण भागातील विषमता या काळात कमी झाल्याचं आपल्याला दिसून येते, कारण की या काळातला गिनी कोएफिशियंट कमी होताना आपल्याला दिसतो. मात्र 1991च्या सुमारास आपल्याकडे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला, किंवा ज्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणतो, तर या प्रक्रियेला सुरुवात झाली 1991मध्ये. आणि या सर्वाचा भाग म्हणून ज्या आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या याचा परिणाम म्हणून नंतरच्या काळामध्ये अशा प्रकारे हे जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे तर हे वाढत, गिनी कोएफिशियंट हा वाढत गेलेला आहे. इथं गिनी कोएफिशियंट वाढत गेला याचाच अर्थ मला तुम्हाला परत तेच सांगायचं आहे की या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे श्रीमंतांच्या फेवरमध्ये जाताना आपल्याला दिसलं आहे. आणि त्यामुळे ह्या विषमता वाढताना दिसतात, गिनी कोएफिशियंट वाढताना दिसतो. तर हा गिनी कोएफिशियंट सध्या 0.37 वगैरे अशाच्या आसपास आपल्याला असल्याचं दिसतं. तर ज्या प्रकारे कुझनेट्सने सांगितलं होतं की आर्थिक विषमता सुरुवातीला कमी असतात, नंतर त्या वाढतात, आणि कदाचित या अशा प्रकारे या कर्वच्या बाहेर, जसा मी हा माझा कर्सरचा लाईट नेतो तर अशा प्रकारे काही काळानंतर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विषमतेमधील वितरण हे अधिक समान होत जाईल असं आपल्याला म्हणता येईल. आता जर आपण पुढे बघूयात, आता हे जे भारताच्या बाबतीत जरी आपण जर बघितलं, भारताच्या बाबतीत जरी हा गिनी कोएफिशियंट वाढत असताना दिसला तरी काय परिस्थिती आणखीन भारतामधली आहे हे आपण अजून बघू शकतो. भारतामध्ये विशेषतः आर्थिक सुधारणांच्या नंतर श्रीमंतांचा जो टॉप 10% इन्कम अर्न करणारे जे लोक आहेत त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा आणि टॉप 1% लोकांचा वाटा आपल्याला इथं दर्शवलेला आहे. टॉप 1चा वाटा हा या अशा फेंट कलरने आणि टॉप 10चा वाटा हा जरा डार्क कलरच्या प्रमाणे दिसलेला आहे. आपण जर बघितलं की टॉप 10% जे उत्पन्न कमवणारे लोक होते त्यांचा 2010मध्ये एकूण उत्पन्नातला वाटा होता 68%, आणि 2016मध्ये या टॉप 10%ची जी एकूण उत्पन्नातला वाटा होता तो आहे 80% जवळपास. म्हणजे 70%वरनं जे राष्ट्रीय उत्पन्नामधील ज्यांना वाटा सर्वाधिक मिळतो अशा 10% लोकांचा जो एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा आहे तो जवळपास 70%वरनं 80%वर पोहोचला आहे मागच्या 6-7 वर्षामध्ये, म्हणजे 2010 पासून. हे द्योतक आहे की या काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण अतिशय असमान होत चालल्याचं दिसतंय. यातली आणखीन जर गंभीर आकडेवारी आपण पाहिली तर इथं आपण 70%वरनं 80%वर गेलो. इथं मात्र जर जे टॉप 1% आहे त्यांच्या इन्कमचा विचार केला तर तो 2010मध्ये जो 40% होता तो आता जवळपास 58 म्हणजे 60% झालेला आहे. म्हणजे 40चं आपण जवळपास 60%, म्हणजे इथं या 1% जे लोक आहेत, जे मगाशी आपण इन्कम टॅक्सच्या बाबतीत बघितलं होतं की या जे टॉपचे 1% लोक आहेत तर त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नातला जो वाटा आहे तर तो अतिशय वेगानं वाढत चालला आहे. जो 40 वर्षावरनं तो आता 60%वर गेला आहे. ही इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण असमान झाल्याचं आपल्याला या आकडेवारीतून दिसून येत आहे. आपण जर बघितलं की जगामधील सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्नाचं अधिक असमान वितरण झालेल्या देशांपैकी भारताचा नंबर लागतो. इथं जर आपण बघितलं की टॉप 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा जर मोजला
आणि त्यानुसार देशांची क्रमवारी लावली तर सर्वाधिक विषमता ज्या आहेत तर त्या रशियामध्ये आहेत, कारण की तिथल्या 1% लोकांचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नात किती आहे, 74.5. पण रशिया, चीन हे देश आपल्याशी फारसे कम्पेरेबल नाही, कारण की त्या देशामध्ये कम्युनिझमची व्यवस्था होती आणि आजही तिथे जशी मार्केट इकॉनॉमी भारतामध्ये आहे तर अशा प्रकारची अर्थव्यवस्था आजही तिथे नाही. मात्र असं असताना देखील भारतामधील या 1% लोकांकडे हा 58.4% हा जो वाटा आहे तर तो आपल्याला इथे दिसतोय. इथं जर आपण अमेरिकेत बघितलं तर अमेरिकेची परिस्थिती आपल्यापेक्षा अतिशय चांगली आहे. चीनची परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली असल्याचे दिसते. इथं ब्राझीलसारखा देशसुद्धा आपल्यापेक्षा बरा आहे, 38%सोबत. मेक्सिकोसुद्धा आपल्यापेक्षा ठीकच आहे. तर इथं थायलंडचा मात्र एक केस आहे की जो आपल्याला पुढेही लक्षात येईल की मी याला का हायलाईट करतोय, की थायलंडसारख्या देशामध्ये जिथं सुद्धा बऱ्यापैकी लोकशाही मूल्य रुजलेली आहेत, एक मार्केट इकॉनॉमी अस्तित्वात आलेली आहे आणि तिथे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वितरण आहे तर ते सुद्धा भारतासारखंच असमान झाल्याचं दिसून येत आहे. आता आपण पुढे जाऊयात जरासं. आता एकूण आशियाचा जर आपण विचार केला तर कशी परिस्थिती आहे हे आपल्याला दिसेल. तर कोरिया, मंगोलिया, नेपाळ, फिजी, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स या राष्ट्रामध्ये त्यांचा गिनी कोएफिशियंट कमी होताना दिसतोय. म्हणजेच यांची परिस्थिती काय होत चाललेली आहे, गिनी कोएफिशियंटच्या बाबतीत चांगली होत चाललेली आहे. ह्याच्या उलट जर आपण जपान किंवा पीपल्स तैवान प्रोव्हिन्स ऑफ चायना, म्हणजे ज्याला आज आपण तैवान असं म्हणतो, तैवान हा चायनाचा सध्या एक भाग झालेला आहे. आधी तो एक स्वतंत्र देश होता. न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, लाओस असेल, व्हिएतनाम, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, इंडिया, चायना या सर्व देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे अधिकाधिक असमान होत चालल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे आता सायमन कुझनेट्सचा जो हायपोथिसिस आहे याचं परीक्षण करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला आणि अनेक वेळा असं झालं की कुझनेट्सच्या हायपोथिसिसप्रमाणे की राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास होत असताना किंवा आर्थिक वृद्धी विकासाची प्रक्रिया सुरू होताना सुरुवातीला विषमता वाढतात आणि नंतरच त्या कमी होतात. तर एक प्रकारे काय केलेलं आहे कुझनेट्सने, या विषमता किंवा संपत्तीचं केंद्रीकरण सुरुवातीच्या काळात जे होतं त्याचं समर्थन केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की या काळात जरी राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण काही व्यक्तींच्या हातात होत असलं तरी त्याबद्दल घाबरण्याची परिस्थिती नाही, कारण की दीर्घकाळात ही परिस्थिती ठीक होणार आहे. अशा प्रकारचा एक विचार किंवा एक कन्क्लुजन त्याच्या विचारातनं इथं बाहेर येताना दिसतं. मात्र जर आपण बघितलं तर अनेक व्यक्तींनी, अनेक इकॉनॉमिस्टने त्याच्या या विचारामधील काही त्रुटी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिली जी टीका आहे ती म्हणजे यू शेप कम्स नॉट फ्रॉम द प्रोग्रेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल कंट्री बट रादर फ्रॉम हिस्टॉरिकल डिफरन्सेस बिटवीन कंट्रीज. आता या टीकेमागचं प्रमुख लॉजिक काय आहे, तर हे जो सुरुवातीच्या काळात संपत्तीचं केंद्रीकरण वाढतं आणि नंतर ते कमी होतं, तर ह्याच्या मागे, या सुरुवातीच्या केंद्रीकरणामागे विकासाच्या प्रक्रियेशी काही घेणं देणं नसून ऐतिहासिक जी कारणं आहेत, म्हणजे त्या देशामधलं एकूण जे सोशो इकॉनॉमिक फॅब्रिक आहे, समाजातील संपत्तीचं वितरण जे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये असतं त्याचा फायदा आहे. म्हणजे मोठे जे लोक असतात, मोठा मासा लहान माशांना खातो, अशा प्रकारच्या पाशवी प्रेरणामुळं काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये लोक संपत्तीचं केंद्रीकरण करतात आणि याचं मुख्य कारण विकासाची प्रक्रिया नसून ऐतिहासिक कारणे असल्याचं ही टीका म्हणते. ही टीका करणाऱ्या लोकांमध्ये डेनिंजर आणि स्क्वायर यांनी सुद्धा अभ्यास केला आणि त्यासुद्धा त्यांना असं दिसलं की या कुझनेट्स कर्व हा अशा प्रकारे अस्तित्वात नसतो, किंवा तिथेच फील्ड्स या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा अभ्यास केला आणि त्याला दिसलं की कुझनेट्स कर्व जो आहे तर तो सर्वच देशांच्या बाबतीत अनुभवास येत नाही. कुझनेट्स कर्वला फाटा देणारी एक फार महत्त्वाची टीका किंवा एक इम्पेरिकल एक्झाम्पल जे आहे तर ते ईस्ट एशियन मिरॅकलच्या उदाहरणातून मिळते. आता हे ईस्ट एशियन मिरॅकल काय आहे हे आपण जरासं समजून घेऊया. ईस्ट एशियन मिरॅकल म्हणजे जे
भारताच्या पूर्वेला ज्या देश आहेत त्यांना ईस्ट एशियन कंट्रीज असं म्हणतात. ह्याच्यामध्ये जपान, साऊथ कोरिया, चायना, सिंगापूर, त्यानंतर इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया या सर्व राष्ट्रांना ईस्ट एशियन कंट्रीज म्हणतात. यापैकी जे एशियन टायगर्स आहेत तर त्याच्यामध्ये इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर, तर ह्या 4 लोकांना साऊथ एशियन टायगर्स असं म्हणलं जातं. तर या देशांचा मात्र जेव्हा विकास झाला तेव्हा कुझनेट्सच्या हायपोथेसिसप्रमाणे सुरुवातीच्या काळात विषमता वाढल्या आणि नंतर त्या कमी होत आहेत असं न होता, जेव्हापासनं म्हणजे अशा प्रकारे वाढ न होता त्यांच्याकडे जी आर्थिक विषमतांची प्रगती आहे, सुरुवातीपासनं त्या आर्थिक विषमता कमी व्हायला सुरुवात झाली. आर्थिक विषमता कमी व्हायला सुरुवात आहे. म्हणजे असं जाऊन असं वापस खाली येण्यापर्यंत, म्हणजे बेल शेप्ड कर्व असण्यापेक्षा त्याचा कर्व कसा होता, डायरेक्ट डिक्लाइनिंग कर्व होता. तर अशा प्रकारचा कर्व हा या ईस्ट एशियन कंट्रीजच्या बाबतीत अनुभवाला आला. आणि आपण जर इथं बघितलं की सुरुवातीपासूनच लाईफ एक्सपेक्टन्सी वॉज फाउंड टू इन्क्रीज, म्हणजे आयुर्मर्यादा सुरुवातीपासूनच वाढायला सुरुवात झाली. पॉप्युलेशन लिव्हिंग इन ॲब्सोल्यूट पॉवर्टी डिक्रीज, सुरुवातीच्या काळापासूनच त्या देशामधील दारिद्र्याची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली. आणि यामुळं काय झालं की जे ईस्ट एशियन कंट्रीज आहेत यांनी कुझनेट्स कर्वला रिफ्यूट केलं आणि त्यांनी सांगितलं की जसं कुझनेट्स म्हणतो की सुरुवातीच्या काळात रॅपिड कॅपिटल अक्युम्युलेशन वुड लीड टू इन्क्रीज इनइक्वॅलिटी, सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाचा संच काही व्यक्तींकडे झाल्यामुळं इनइक्वॅलिटी वाढतील असं कुझनेट जे म्हणतो, तर तो जो हायपोथिसिस आहे तो या ईस्ट एशियन कंट्रीजच्या बाबतीत अनुभवास आला नाही. जसं आपण पाहिलं भारताच्या बाबतीत तो अनुभवास आला, पण या देशांच्या बाबतीत तो अनुभवास आला नाही. आणि याचमुळे आपण बघू शकतो की मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत हे जे देश आहेत ज्यांचं नाव इथं वर घेतलेलं आहे की ज्यामध्ये कोरिया, साऊथ कोरिया, चायना किंवा जपान, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, तर ह्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं की ह्या देशामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जास्त झालेला आहे. त्यांचा आर्थिक विकास, पर कॅपिटा इन्कम ह्या सगळ्याच गोष्टी वाढल्या. त्याचबरोबर त्यांच्या इथला मानव विकास देखील अतिशय उच्च प्रतीचा झालेला आहे. याच प्रकारे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधील काही व्यक्तींनी, ज्यामध्ये मुख्यत्वे गॅब्रियल पामा यांनी देखील कुझनेट्स कर्वचा अभ्यास केला आणि त्यावर त्यांना असं दिसून आलं की जो कुझनेट्स कर्व आहे तर त्याला काही फारसा एव्हिडन्स त्यांना त्यांच्यामध्ये मिळालेला नाही. सिमिलरली थॉमस पिकेटी याने सुद्धा त्याचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, कॅपिटल इन द 21st सेंचुरी, आणि या पुस्तकात देखील त्यांनी कुझनेट्स कर्वचा जो प्रभाव आहे तर तो त्यांनी रिफ्यूट केलेला आहे. रिफ्यूट केला म्हणजे अमान्य केलेला आहे. आणि त्यांनी असा विचार मांडलेला आहे की काही 21व्या शतकात असे देश आहेत की ज्यांच्यामधील विषमता ह्या म्हणजे मागील 20व्या शतकातील विषमतांपेक्षा सुद्धा जास्त आहेत. याचाच अर्थ दीर्घकाळात सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक विषमता कमी होताना दिसत नाही आहे. तर हा जो सायमन कुझनेटचा कर्व आहे तर तो त्यांच्यासाठी हा सारखा वाढतच असल्याचे त्याला दिसून आले. मात्र असं असलं तरी एखाद्या कुठल्याही संकल्पनेवर जरी टीका झालेली असली तरी तिचं महत्त्व फारसं कमी होत नाही. कारण की अर्थशास्त्रात आपण बघू शकतो की कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसतो. आणि विशेषतः जेव्हा आपण डेटाच्या साहाय्यानं काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येक जे काही एंटिटी आपण जिचा अभ्यास करतोय, ज्या देशाचा अभ्यास करतोय, तो प्रत्येक देश, त्याचा इतिहास, भूगोल, तिथले व्यक्ती, ह्या सगळ्या फार डायनॅमिक गोष्टी आहेत. त्यामुळं एकच काहीतरी शस्त्र तयार केलं आणि त्याचा प्रभाव सगळ्यावर पडेल अशातला उपयोग इथं नाही. असा हा युनिव्हर्सल नियम होऊ शकत नाही. कारण की प्रत्येक देशाच्या विकासाचा जो पॅटर्न असतो, प्रवृत्ती असते, तर ती वेगळी असल्याचे आपल्याला दिसून येते. सायमन कुझनेट्सनी मांडलेला कर्व काही देशांच्या बाबतीत अप्लाय होतो, काहींच्या बाबतीत होत नाही. मात्र तरीसुद्धा जे बेसिक लॉजिक सायमन कुझनेट्स याला सांगायचं आहे ते म्हणजे सुरुवातीच्या काळात विषमता कमी होतात, वाढतात आणि नंतर त्या कमी होतात. तर हे लॉजिक आज देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
सायमन कुझनेटचा कर्व केवळ इकॉनॉमिक्समध्येच नाही, तर सायमन कुझनेटचा कर्व हा एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा वापरला जातो. आणि एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाची भूमिका या कर्वने पार पाडलेली आहे. विशेषतः 1970च्या दशकामध्ये या कुझनेट्सचा एन्व्हायरमेंट कुझनेट्स कर्व हा स्वतः कुझनेट्सने मांडलेला नव्हता, मात्र या कर्वचा वापर एन्व्हायरमेंटल इश्यूजसाठी सुद्धा झाला. इकडे इकॉनॉमिक ग्रोथ दाखवलेली आपण OX अक्षावर आणि इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आपण दाखवलेलं आहे या OY अक्षावर. आता हे काय दाखवते आकृती आपल्याला, की सुरुवातीच्या काळात जेव्हा आर्थिक वृद्धी होते तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जेव्हा आर्थिक वृद्धी एका विशिष्ट पॉईंटच्या पुढे व्हायला लागते तेव्हा लोकांचं लक्ष या पर्यावरणाकडे यायला लागतं, पोल्युशनकडे यायला लागतं. आणि जे पर्यावरणाचा जो ऱ्हास सुरुवातीच्या काळात झालेला आहे तर तो ऱ्हास नंतर कमी कमी होतो. आज आता विकसित राष्ट्रांनी, अमेरिकेने, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांनी सुरुवातीच्या काळात पर्यावरणाचा अतिशय ऱ्हास केला, खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन केलं आणि आता मात्र त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि यामुळं पर्यावरणाची स्थिती पुनर्स्थापित होईल असं कुझनेट्सच्या कर्वच्या साहाय्याने एक संकल्पना मांडली जाते. आणि एखाद्या देशाचा, एखाद्या रिच नेशनला त्यांची डिसेंट एन्व्हायरमेंट कंडिशन ठेवायची असेल तर त्या देशाने त्या देशाच्या पर्यावरणाकडे लक्ष दिलंच पाहिजे अशी ही संकल्पना मांडते. अर्थशास्त्रात जरी या संकल्पनेवर थोडाफार डिबेट असला किंवा याच्यामध्ये काहीला तो मान्य असेल, काहींना अमान्य असेल, मात्र पर्यावरणाच्या बाबतीत मात्र हा जो कन्सेप्ट आहे एन्व्हायरमेंटल कुझनेट्स कर्व, ह्याला शॉर्टमध्ये EKC असं देखील म्हणलं जातं. EKC ना जरूर लक्षात ठेवा, कदाचित आपल्याला एखादा शॉर्ट फॉर्ममधला प्रश्न येईल. EK आणि C. तर अशा प्रकारे हा EKCचं जे अस्तित्व आहे तर ते कुणालाही अमान्य करता येत नाही. अगदी भारताच्या बाबतीत सुद्धा म्हणायचं झालं तर एन्व्हायरमेंट कुझनेट्स कर्व जो आहे तर 1970च्या दशकापासून भारताला सुद्धा आपण या EKCमुळं आपल्या पर्यावरणाकडे लक्ष द्यायला लागलो आणि यामुळं आपल्या देशातील पर्यावरणाचं जे काही डिग्रेडेशन सुरू होतं तर त्याकडे आपल्याला कमी करण्यासाठी मदत झालेली आहे. आणि अशाच प्रकारचा जो EKC आहे तर तो बऱ्याच देशांमध्ये सध्या मान्य झालेला आहे. आणि संपूर्ण जगभर आजकाल पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी देशांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या या सायमन कुझनेट्सच्या कर्वचं महत्त्व आणि इन्व्हर्टेड यू शेप्ड हायपोथेसिस काय आहे, म्हणजे सायमन कुझनेट्सचा उलट्या च्या आकाराचं गृहीतक काय आहे आर्थिक विकासाबाबतीचं, तर ह्याच्याबद्दलची माहिती अतिशय विस्तारपूर्वक पाहिलेली आहे. आणि याच्यावर एखादा प्रश्न आला तर मला वाटतं तुम्हाला दीर्घोत्तरी जो प्रश्न असेल तर तो प्रश्नसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे लिहिता येईल. ह्या ज्या डायग्राम्स, ही जी माहिती तुम्हाला दिसते तर ही माहितीचा वापर करून तुम्ही आपल्या स्वतःच्या नोट्स काढाव्यात आणि त्या नोट्सच्या साहाय्याने आपल्या एखाद्या चांगल्या सेपरेट वहीमध्ये त्या लिहून काढाव्यात अशी मी आपणास विनंती करतो. आणि हा जो टॉपिक आहे सायमन कुझनेट्सचा इन्व्हर्टेड यू शेप्ड हायपोथेसिस हा सध्यापुरता आपला संपल्याचं मी जाहीर करतो. ही जेव्हा मी स्लाईड्स तयार करत होतो, खरं तर ज्या स्लाईड्स तुम्हाला आवडत आहेत किंवा नाही याबद्दल फारसं कोणी मला बोललेलं नाही आहे, मात्र या स्लाईड्स तयार करताना मला मात्र फार मजा वाटते. त्यामुळे कदाचित थोडा वेळ पण लागतो की एवढ्या डेटा रिच असणाऱ्या किंवा दिसायलाही चांगल्या असणाऱ्या वेगळ्या डिझाईन असणाऱ्या स्लाईड्स मी तयार करतो आहे. यासाठी स्लाईड प्लेअर असेल, हिंदुस्तान टाइम्स, medium.com, त्यानंतर लाईव्हमेंट, अशा बऱ्याचशा वेबसाईट्सचा आणि विशेषतः विकिपीडियाचा मी बऱ्यापैकी वापर केलेला आहे. विकिपीडिया ही खूप महत्त्वाची साईट आहे. तुम्ही सर्वांनी कुठल्याही विषयाची माहिती शोधताना तुम्हाला या साईट्स आलीच असेल. या सर्व माहिती पुरवणाऱ्या स्रोतांचे मी आभार मानतो. आणि आजचा जो आपला लेक्चर आहे तर तो संपला असं मी जाहीर करतो. हा लेक्चर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. मी नियोजन आयोगात असताना एका हिमालयातल्या जंगलामध्ये एका फॉरेस्ट गेस्ट हाऊसमधला हा फोटो आहे. तर सहज सापडला म्हणून इथं लावला आहे.
तरी आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढचा जो तास आहे तर पुढच्या तासाला आपल्याला विकसनशील राष्ट्रांची वैशिष्ट्ये या मुद्द्याकडे आपल्याला जायचं आहे आणि हा 1 किंवा 2 लेक्चरमध्ये हा मुद्दा जो विकसनशील राष्ट्रांची वैशिष्ट्ये आहे तर तो आपल्याला बघायचा आहे, कारण की हा सेम मुद्दा आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये सुद्धा भेटणार आहेच आहे. तर तोपर्यंत आपण एकमेकांची रजा घेऊयात आणि येत्या शुक्रवारी आपलं जे लेक्चर आहे विकसनशील राष्ट्राविषयीचं तर तो जो असेल जो आपलं ते दोन्ही लेक्चर्स तुम्हाला अगदी वेळेवर मिळतील याची काळजी मी घेईन. आणि यावेळेस हे लेक्चर अपलोड करताना थोडासा उशीर झाल्याबद्दल मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. थांबूयात. धन्यवाद.